किनाऱ्यावर परतलेली लाटमध्ये कालच्या भागात आपण बघितलं किनाऱ्यावरचा शेवट. चला तर मग आजच्या भागात आपण बघूया समुद्रानंतर. समुद्र किनाऱ्यावरची ती संध्याकाळ संपली होती, पण तिचा परिणाम मात्र प्रत्येकाच्या मनात खोलवर राहिला. लाटा आता शांत होत्या आणि आकाशही निवांत झालं होतं. जणू आयुष्याने शेवटी एक दीर्घ श्वास घेतला होता. त्या दिवसानंतर देशमुखवाडा बदलला नव्हता, पण वाड्यातील माणसं बदलली होती. विजय आता पूर्वीसारखा फक्त नौदलाचा अधिकारी नव्हता, तो आता अधिक शांत झाला होता. त्याच्या डोळ्यात राग कमी आणि समजूत जास्त होती. मोनिका आता रोज सकाळी तुळशीसमोर दिवा लावत होती. तिचं नाव घरात पुन्हा मोनिका म्हणूनच घेतलं जाऊ लागलं होतं. पण आता त्या नावात अपराध नव्हता, तर स्वीकार होता. ती आरशात स्वतःकडे पाहायची तेव्हा तिला भीती वाटत होती, फक्त शांतता वाटायची. रोहिणीने घर पुन्हा जिवंत केलं होतं. तिच्या हसण्यात आता जुनी ऊब परत आली होती. ती अनेकदा मोनिकाकडे पाहून म्हणायची, देव माणसाला हरवत नाही ग, फक्त थोडं थांबवतो. एक सकाळी विजय समुद्र किनाऱ्यावर एकटाच गेला. लाटा नेहमीसारख्या होत्या, पण त्याच्यासाठी काहीतरी वेगळं होतं. तो वाळूत बसला आणि त्या पाण्याकडे पाहत म्हणाला, तू मला खूप काही दिलंस. आणि तो थांबला आणि खूप काही घेतलंसही. त्याच्या मनात गुरूंचा चेहरा आला. 1971चं युद्ध, त्याची शौर्यगाथा. त्याने हळूच डोळे मिटले. बाबा, मी चुकलो नाही ना? उत्तर वाऱ्यात मिसळून गेलं. दुसऱ्या बाजूला मोनिका घरात होती. ती जुन्या खोलीत गेली. तिथे अजूनही काही आठवणी होत्या, पण आता त्या तिला ओरडत नव्हत्या. त्या फक्त सांगत होत्या, तू जगलीस. ती हसली. हळूच रोहिणी दारात उभी होती. ती म्हणाली, आता पुढे काय? मोनिका तिच्याकडे पाहत म्हणाली, पुढे काही नाही आई. ती थांबली. फक्त जगणं आहे. संध्याकाळी तिघं पुन्हा समुद्रकिनारी गेले. हा वेळ निराळा होता. ना भीती होती, ना अपराध, फक्त शांतता होती. विजय म्हणाला, समुद्र बदलत नाही. आणि तो थांबला. पण आपण बदलतो. मोनिकाने समुद्राकडे पाहिलं. आणि कधीकधी समुद्र आपल्याला बदलवतो. आणि रोहिणी हसली. आणि कधीकधी आपल्याला परत आपल्याकडे आणतो. सूर्य मावळत होता. लाटा किनाऱ्यावर शांतपणे येत होत्या. तीच कथा, तोच समुद्र, पण आता शेवट वेगळा होता. मोनिका हलकसं हसली. पहिल्यांदाच अपराधाशिवाय, पहिल्यांदाच भीतीशिवाय. ती हळू आवाजात म्हणाली, माझं आयुष्य संपलं नव्हतं. ती विजयकडे पाहत म्हणाली, ते फक्त थांबलं होतं. आणि त्या क्षणी समुद्र शांत झाला. जणू तोही मान्य करत होता, काही कहाण्या संपत नाहीत. त्या फक्त आणि फक्त नव्याने सुरू होतात. इथेच आजच्या कथेचा आपला शेवटचा भाग संपतोय. किनाऱ्यावर परतलेल्या लाटमधल्या 29 भागाची समाप्ती आज होते. आणि पुढचा भाग, पुढची कादंबरी उद्यापासून सुरू होते, त्या खिडकीत अजूनही. आणि ती कादंबरी कंटिन्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.